रेकॉर्डिंग केली स्टार्ट. आता आपल्याला नेक्स्ट सेक्शन बघायचा. ठीक देऊ की हा सेक्शन आहे. एक एक इमेज आहे, एक हेडिंग आणि तो पण डिटेल्स येतात, तीन येतात. त्याची पण आपल्याला काय करा फॉर्म क्रिएट करावा लागणार आहे. आलं आता URL ची गरज नाही मला ह्या व्ह्यूची. ठीक आहे, फीचर डॉट एच टी एम ची पण नाही गरज, होम डॉट एच टी एम पण नाही, मॉडेल पण नाही. ठीक आहे, मला फक्त व्ह्यूज आणि URLs ह्या दोन फाईलची गरज आहे. ठीक आहे, दुसरी फाईल आहे नावबार. ठीक आहे, ॲडमिन मध्ये नावबार आहे. ठीक आहे, त्याच्याशीच कॉपी केलेला. ठीक आहे, द फीचर इमेज घेतो किंवा होम इन्फॉर्मेशन. ठीक आहे, होम इन्फो. ठीक आहे, असे हे बनवले URL बनवतो होम इन्फोचे. होम इन्फो नावाची. ठीक आहे, आलो इथे ॲडमिन मध्ये. ठीक आहे, इथं रिफ्रेश केलं. ठीक आहे, होम पेजवर आलो, होम इन्फो नावात आलं. ठीक आहे, इथं मला काय फक्त दोन, ठीक आहे, तीन हे घ्यायचे. एक तर आपला इमेज आहे, दुसरे राईन हेड टायटल, आणि तिसरं थोडंफार डिटेल्स त्या फॉर्मबद्दल. ठीक आहे, URL बनवलेली, त्यातलं कॉपी केलं, URL मध्ये आलो. ठीक आहे, ते पेस्ट केली, ॲज कॉपी करतो त्याला. पेस्ट केले दोन्ही URL. URL बनवली. ठीक आहे, आता व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये आपला फंक्शन बनवायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ॲज इट इज फंक्शन करतो कॉपी मी याला. सेम फंक्शन यूज होणार आहेत आपल्याला, त्यामुळे मी डबल टाईप करीत नाही. फीचर आहे होम इन्फो. आता ह्याची मला गरज नाही आताच ऑब्जेक्ट पास करण्याची, त्याला मी करतो रिमूव्ह. ठीक आहे, होम इन्फो डॉट एच टी एम एल नावाची एक फाईल बनवतो. ठीक आहे, आता ही फाईल कशात बनवायची आपली टेम्पलेटमध्ये, ॲडमिनमध्ये. न्यू फाईल होम डॉट एच टी एम एल, होम इन्फो डॉट एच टी एम एल. ठीक आहे, आता तिथे मला फॉर्म क्रिएट करायचा. मी तोच फॉर्म ॲज इट इज घेऊ शकतो जो आधी क्रिएट केलेले फॉर्म येतात. ठीक आहे, फीचर्समध्ये येतात. ठीक आहे, कॉपी केलं फीचर डॉट एच टी एम एलला, होम डॉट एच टी एम एलमध्ये पेस्ट करतो त्याला. जेवढ्या मला फील्ड्स लागतात, मला फील्ड्स फक्त 3 लागतात. ठीक आहे, एक आहे इमेज. ठीक आहे, होम इमेज. ठीक आहे, फाईल. ठीक आहे, नेम पण चेंज करतो याचा, होम इमेज. दुसरी इमेज मला गरज नाहीये. एक हे टायटल आहे, एक आहे डिटेल्स. ठीक आहे, टॅक्सची पण गरज नाही. ठीक आहे, दुसरं होम. होम टायटल. ठीक आहे, आणि होम डिटेल्स. इथपर्यंत माझा काय त्याला फॉर्म क्रिएट झाला. मला 3च फील्ड यूज करायचे. ठीक आहे, चालू ब्राउझरवर रिफ्रेश केलं, ॲडमिनवर रिफ्रेश केलं. ठीक आहे, होमवर आलो, होम इन्फॉर्मेशन आलो. ठीक आहे, इथं काय झालं माझा फॉर्म क्रिएट झाला. ठीक आहे, टेबलला पण रिमूव्ह करून जातो, फॅक्टची पण काही गरज नाही मला. ठीक आहे, फक्त डिटेल्स आहेत. ठीक आहे, आणि इमेज.
झाला माझा टेबल क्रिएट. तिथे फॅक्सची गरज नाही मला डेटा आणायची. ठीक आहे. परत 2 इमेज पण आहेत माझ्याकडे, सिंगल इमेज आहे. जिथं पण माझं फीचर्स आहे. ठीक आहे. तिथं मी काय करतो, होम पेस्ट करतो. होम इमेज. हा माझा डेटा पण हे झाला, टेबलमध्ये प्रिंट करण्यासाठी रेडी केला. ठीक आहे. होम डिटेल्स. माझा फॉर्म पण रेडी आता. ठीक आहे. होम द फीचर्स आहे, होम करतो. ठीक आहे. सेव्ह फीचर्स जागा होम, सेव्ह होम. आता यांची सेव्ह URL बनवली. ठीक आहे. ते URL मध्ये बनवतो त्याला सेव्हची. ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, व्ह्यूज मध्ये फंक्शन बनवतो त्याला. ठीक आहे. इथं पण मला इमेजची काय गरज नाही, फॅक्टची पण काही गरज नाही, फॅक्ट डिटेल्सची पण काही गरज नाही. फक्त फक्त मला काय लागते, होम डिटेल्स. ठीक आहे. कॉपी केलं, व्ह्यूज मध्ये आलो. इथं पण माझे फीचर्स येतात. तर काय टाकलं, होम. पण माझी इमेज आहे, होम इमेज. ते पण होम इमेजेस आहे. ठीक आहे. फीचरला पण होम करतो. ठीक आहे. सेव्ह. आता मला मॉडेल क्रिएट करायचा आहे, एक होम मॉडेल. ठीक आहे. आता मॉडेल डॉट पी वाय, मॉडेल कोणतं यूज करणार आता, ॲडमिनचं. ठीक आहे. स्लायडरचा कॉपी करून घेतो, होम मॉडेल. ठीक आहे. इथपर्यंत माझं क्लिअर. जे आपण आता इमेजेस येतात, ठीक आहे. होम इमेज, होम टायटल आणि होम डिटेल्स येतात. ठीक आहे. मी त्याला मॉडेल पण आता क्रिएट केला, होम मॉडेल. ठीक आहे. यूज झालं, यूज मध्ये पण मला काय अडचण नाही. ठीक आहे. आता मी काय करतो, तो डेटा सेव्ह करून ट्राय करतो सेव्ह होतो. पिक्चरची इमेज घेतली. ठीक आहे. होम टायटल दिला. ठीक आहे. आणि डिटेल्स दिले, सेव्ह केला. ठीक आहे. नो स्टेज टेबल फॉर्म होम मॉडेल. कारण मी काय केलेलं, अजून मेक मायग्रेशन मायग्रेट केलेलं. तर मेक मायग्रेशन मायग्रेट करून घेतो. UI मॅनेज डॉट पी वाय, मेक मायग्रेशन. मायग्रेशन झाला माझा मॉडेल क्रिएट मॉडेल, होम मॉडेल यात आपण क्रिएट केलेला. ठीक आहे. त्याला मायग्रेट करून घेतो, मेक UI मॅनेज डॉट पी वाय, मेक मॅनेज डॉट पी वाय मायग्रेट. मायग्रेट पण केलं तर UI मॅनेज डॉट पी वाय रन सर्व्हर. ठीक आहे. आता माझा काय झाला, जेव्हा डेटा मी फिल करेल, ठीक आहे, तो डेटा आता सेव्ह होईल. आता मला कोणताच एरर देणार नाही. जस्ट इमेज घेतली. ठीक आहे. होम टायटल आणि होम डिटेल्स. होम डिटेल्स इतक्या मोठ्या पण नाही, मी करतो थोड्या. चेक घेतो.
टोटल एच स्क्वेअर आणि परत टायटल पण तिथूनच घेतो. 250 मीटर्स. ठीक आहे, डेटा सेव्ह केला. डेटा माझा काय झाला, सेव्ह झाला. ठीक आहे, आता मी करतो त्याला टेबलमध्ये प्रिंट. ठीक आहे, होम इन्फो मॉडेल डॉट होम मॉडेल ठीक आहे, होम मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट ऑल होम इन्फॉर्मेशन आली. ठीक आहे, त्याला पास करून देत होता कॉमा ओबीजे. ठीक आहे, सेव्ह केलं, होम इन्फॉर्मेशन मध्ये आलो. ठीक आहे, इथं माझं फॉर आहे फीचर जागेवर काय करतो, फॉर आहे होम इन्फो. ठीक आहे, आलो ब्राउझरला रिफ्रेश केलं. ठीक आहे, आले माझे डिटेल्स. आता मी त्याला बॅकएंडला आता ऍड करा मला बॅकएंडला. आता मी काय करतो, त्याला फ्रंट एंड मध्ये जातो. आता मला मॉडेलची गरज नाही, होम इन्फॉर्मेशनची गरज आहे, नावबारची गरज नाही. ठीक आहे, आता मला व्ह्यूज कोणते लागतील, आता जे युजरचे व्ह्यूज आहेत, युजर ॲपमध्ये व्ह्यूज त्याची गरज आहे आता. ठीक आहे, मी डेटा कशामध्ये सेंड केलेला आहे तुला. ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे, ॲडमिन मध्ये आलो. ठीक आहे, ॲज इट इज कॉपी केलं होम इन्फोला. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये सेंड केला. ठीक आहे, कोमा ऑब्जेक्ट पास केला आता. ठीक आहे, आता मला ह्या व्ह्यूची पण काही गरज नाही. ठीक आहे, आता होम पेज. ठीक आहे, हे ॲडमिनचं होम पेज आहे. मला लागतं आहे युजरचं. ठीक आहे, आता इथे इमेज आणि ती. ठीक आहे, मला लागतो फक्त एकच याला टॅग, बाकी लागत नाही. ठीक आहे, याला कमेंट आपण स्क्रोल करतो. ठीक आहे, मला फक्त एकच लागतो, मी बाकीचे दोन काय करतो, कमेंट करतो. हा एक आहे आणि हा एक आहे वाटते, असे 3-4 सेक्शन आहेत त्याच्यात. ठीक आहे, हा एक आहे. आलो ब्राउझरला. ठीक आहे, ते 4 येते. ठीक आहे, आता माझ्याकडे किती आहे, फक्त सिंगल एक. ठीक आहे, मी फॉर लूप काय करतो, या यू एल सॉरी हा यू एलच्या आतमध्ये फॉर लूपचा स्टार्ट करतो. ठीक आहे, आणि एल आयच्या वरती. ठीक आहे, फॉर आय इन माझा डेटा कशामध्ये आलेला आहे, होम इन्फॉर्मेशन मध्ये आलेला आहे. ठीक आहे, इथे एंड करतो याला, एंड फॉर. ठीक आहे, फॉर पण एंड केला. ठीक आहे, आता मला इमेजची गरज आहे का, नाही. तर मी ऑलरेडी इमेज आणलेली आहे आता. ठीक आहे, होम इन्फॉर्मेशन मध्ये ती बॅकएंड मध्ये आलेली ती इमेज घेतली, कॉपी केलं त्याला, होम डॉट एस्टिमेल मध्ये आलो. ठीक आहे, तिथे काय केली ती इमेज पेस्ट केली. चेक करत आली का आपली इमेज. ठीक आहे, रिफ्रेश केली, इमेज आली. ठीक आहे, आता मला आणायची ती हेडिंग्स आणि डिटेल्स. दोन्ही पण कॉपी केले, होमवर आलो. ठीक आहे, इथे पेस्ट करायचं मला होम टायटल. ठीक आहे, त्यानंतर स्पेस करायची होम डिटेल्स, होम डिटेल्स. ठीक आहे, होम डिटेल पण पेस्ट केले, आलो ब्राउझरला रिफ्रेश केला. ठीक आहे, माझे होम डिटेल पण आले. ठीक आहे, आता मी काय करतो, अजून एक ऍड करतो. आता माझ्याकडे फक्त कोड कितीच आहे, एक एक याला टॅग माझ्याकडे.
कारण डेटा पण माझ्याकडे सध्या एकच आहे. ठीक आहे. बाकीचे जे 3 होते अजून ते काय केले, कमेंट केले मी आलो इथं. ठीक आहे. अजून डेटा काय करतो, ऍड करतो. एक इमेज घेतली. ठीक आहे. इथं तो 300 मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. ठीक आहे. थोडेफार डिटेल्स देतो, चेक करून डिटेल्स. ठीक आहे. ठीक आहे. टोटल फ्लॅट स्पेस टेक्स्ट दिला, डिटेल्स दिली. ठीक आहे. सेव्ह केलं, डेटा माझा सेव्ह झाला. ठीक आहे. आलो इथं, रिफ्रेश केलं ब्राउझरला, आला माझा डिटेल. ठीक आहे. आता मी काय करतो, की आपले हे रिडायरेक्ट करून देतो सेव्हला. रिटर्न रिडायरेक्ट. ठीक आहे. आता रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करायचं मला, आपल्या होम इन्फॉर्मेशनच्या. ठीक आहे. स्लॅश होम इन्फॉर्मेशन. बघू, चेक करू द्या, परत डेटा फिल करून. ठीक आहे. रिफ्रेश केला, कंटिन्यू. रिडायरेक्ट पण झालं आपलं. इमेज घेतली. ठीक आहे. 200 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. आणि टोटल फ्लॅट सरफेस. डेटा सेव्ह. डेटा सेव्ह झाला माझा, रिडायरेक्ट पण झाला. ठीक आहे. इथं माझ्याकडे असे 3. ठीक आहे. मग जस्ट मी एंटर केलं, ऑलरेडी माझा डेटा सेव्ह होता, त्यामुळे माझा इथे डबल आला. ठीक आहे. आलो होम पेजवर, इथे रिफ्रेश केलं, आले माझा डेटा.